प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण आदेश दिलेला आहे। एनटीएला महत्त्वाचा आदेश दिलेला आहे। शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे गुण वेबसाईटवर प्रकाशित करा, शहरं आणि केंद्रानुसार आकडे जारी करा आणि विद्यार्थ्यांची ओळख लपवा असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले। सर्वोच्च न्यायालयात 22 जुलै रोजी निर्णायक सुनावणी होणार आहे। पुनर्परीक्षा होईल की नाही हे सर्वोच्च न्यायालय ठरवेल। पेपर ब्रीच झाला होता यात शंका नाही अशी टिप्पणीही सर्वोच्च न्यायालयानं आजच्या सुनावणी दरम्यान केलेली आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, 22 जुलैला नीट प्रकरणी अंतिम निर्णय येईल, मात्र आजच्या सुनावणीमध्ये नेमकं कोर्टानं काय म्हटलेलं आहे? बिलकुल, आजच्या सुनावणीमध्ये तर सर्वात महत्वाचं म्हणजे की किती विद्यार्थी बसले होते, त्याचबरोबर किती विद्यार्थ्यांचा आक्षेप आहे आणि कोणकोणत्या शहरामध्ये पेपर लीक झालेला आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या विद्यार्थ्यांचा काय थेट संबंध आहे का या पेपर फुटीनुसार, तर या सर्वच मुद्द्यावर सुनावणी झालेली आहे। मात्र एक ठामपणे कोर्टानं सांगितलंय की पेपर ब्रीच झाला होता, म्हणजे कुठेतरी या सिस्टम मध्ये त्रुटी राहिली होती यात शंका नाही, हे स्पष्टपणे झालेलं आहे। दुसरा म्हणजे की एनटीएला आदेश दिलेला आहे की उद्या शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांचे सर्व गुण जे आहेत ते वेबसाईटवर प्रकाशित करणं गरजेचं आहे, कारण सर्व विद्यार्थ्यांना ही माहिती मिळणं सुद्धा गरजेचं आहे आणि ही आकडेवारी जी आहे ते शहर आणि केंद्रानुसार असावी असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। आणि त्याचबरोबर पुनर्परीक्षा होणार की नाही याच्या संदर्भात मधला निर्णय मात्र सुप्रीम कोर्ट ठरवणार आहे, त्यामुळे पुढच्या सुनावणीची वाट बघावी लागणार आहे। 22 जुलै रोजी निर्णायक सुनावणी होणार आहे, म्हणजेच की सोमवारपर्यंत पुन्हा हे प्रकरण पुढे गेलेलं आहे। परंतु आणखीन प्रश्न उरतो तोच म्हणजे की काउन्सिलिंगच्या संदर्भात काय करणार असं सुद्धा सांगण्यात आलं होतं। मात्र आता 22 तारखेची म्हणजे की सोमवारची वाट पाहावी लागणार आहे। नक्कीच, त्यामुळे 22 तारीख याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष असणार आहे। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।